बातमी जपानमधून आहे। जपानमध्ये 7.1 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झालेला आहे। भूकंपाच्या धक्क्याने जपानमधील अनेक भाग हादरून गेलेत। भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामीचाही इशारा देण्यात आलेला आहे। जपानमध्ये गेल्या 30 दिवसात 42 वेळा भूकंप झालेला आहे, तर येत्या काही दिवसामध्ये भूकंपाचे धक्के पुन्हा बसण्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे। जपानमध्ये गेल्या 30 दिवसात 42 वेळा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। जपान हादरून गेलेला आहे। 7.1 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप अतिशय मोठा मानला जातो आणि गेल्या 30 दिवसामध्ये 42 वेळा भूकंप झाल्याची माहिती या ठिकाणी मिळते आणि काही सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेत ते आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो। भूकंपानंतर या इमारती कशा पद्धतीने हादरून गेलेल्या आहेत। भूकंपानंतर आता जपानमध्ये त्सुनामीचा देखील इशारा देण्यात आलेला आहे। क्युशू मध्ये 7.1 इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का हा जाणवलेला आहे। जपानमधील अनेक भाग हे हादरून गेलेले आहेत। भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामीचा देखील या ठिकाणी धोका वर्तवण्यात येतोय। ही काही सीसीटीव्ही दृश्य आपण बघत आहोत, सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। 7.1 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आणि त्यानंतर संपूर्ण भागांना इथं हादरे बसलेले आहेत। आपण हे दृश्य बघू शकतो कशा पद्धतीने संपूर्ण हा परिसर हादरून गेलेला आहे। हिरा ढाकणे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतात। हिरा, खरं तर 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप अतिशय मोठा मानला जातो। जपानमध्ये सध्या काय परिस्थिती असू शकते, काय अपडेट आहे? हा एवढा मोठा भूकंप की जवळपास 10 किलोमीटरचा परिसर यामुळे हादरला आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी भूकंप होत आहेत। गेल्या 30 दिवसामध्ये 42 भूकंपाची नोंद झाली आहे आणि ह्या 30 दिवसामध्ये हा जो भूकंप झाला आहे त्या सर्वाधिक मोठा असल्याची माहिती समोर येते आणि ही आपण बघू शकतो दृश्यामध्ये अक्षरशः जमीन आणि ज्या ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झाल्यासारखं दिसतंय। जे काही मॉल असतील किंवा डोंगर असतील किंवा बिल्डिंग असतील त्या संपूर्ण अशा हादरताना दिसतात, जे पूर्ण परिसरामध्ये असं भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यासोबतच त्सुनामीचा सुद्धा अलर्ट या ठिकाणी प्रशासनामुळे दिलेला आहे, त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। खूप मोठा भूकंप या ठिकाणी म्हणाला गेल्या 30 दिवसामध्ये हा जवळपास अनेक भूकंप होऊन गेले आणि हा 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती समोर येते। जवळपास टोकियो जी राजधानी त्यापासून हा 900 किलोमीटरचा परिसर आहे आणि आता मध्ये जे काही भूकंप झाले त्यामध्ये 50 पेक्षा जास्त लोकांची या ठिकाणी मृत्यू झालेत आणि जवळपास 1800 लोक यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। वर्षा, निश्चितच या संपूर्ण परिस्थितीवरती आपलं लक्ष असेलच। हिरा, तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। जपानच्या क्युशू या भागातील ही दृश्य आपण काही बघितली होती। जपानमध्ये भूकंपानंतर त्सुनामीचा देखील अलर्ट देण्यात आलेला आहे। क्युशू या परिसरामध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप, आता हा नवीन व्हिडिओ समोर आलेला आपण बघू शकतोय। या ठिकाणी काही नागरिक बसलेले आहेत आणि इथं देखील वरचे जे लॅम्प आहेत ते हादरले। तर 50 लोकांचा मृत्यू झाल्याची एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे। जपान हादरून गेले। 7.1 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप या ठिकाणी झालेला आहे आणि त्यानंतर क्युशू भागात महिनाभरामध्ये 42 भूकंपांची नोंद झाल्याची माहिती आहे।